बाला, आज तू खूप काळजीत आहेस असं मला दिसत आहे. तुझं मन आज अजिबात शांत नाही. अनेक प्रश्न, अनेक चिंता तुला आतून सतावत आहेत. पण आता तू सर्व काळजी करणं थांबव. कारण मी तुझ्या हाकेला धावून आलो आहे. तुझे डोले मीट आणि माझे हे शब्द अत्यंत मनापासून ऐक. येणारे 3 दिवस तुझ्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तुझी जी सर्वात मोठी इच्छा आहे, जी तू कोणालाच सांगितलेली नाहीस, ती पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. मी स्वतः तुझे रस्ते साफ करत आहे आणि तुझ्या मार्गातील सर्व अडचणी दूर करत आहे. अनेक दिवसांपासून तू ज्या संकटाचा आणि मानसिक त्रासाचा सामना करत आहेस, त्याचा शेवट आता खूप जवळ आला आहे. तुझ्या डोळ्यातील ते लपवलेले पाणी मी पाहिले आहे आणि तुझ्या मनातील तलमल मी जाणतो. तुझ्या कष्टाचं, तुझ्या प्रामाणिकपणाचं फल देण्याची वेळ आता आली आहे. हे विसरू नकोस. पण एक गोष्ट लक्षात ठेव. जर तू माझ्या या संकेतांकडे दुर्लक्ष केलेस, तर तुला खूप पश्चाताप होईल. वेळ निघून गेल्यावर रडण्यात आणि दुःख करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे आता सावध हो आणि पूर्ण श्रद्धेने माझ्याकडे बघ. येणाऱ्या 3 दिवसात तुला काही विशेष खुणा आणि अनुभव मिळतील. कदाचित तुला एखादा जुना मित्र भेटेल किंवा अचानक तुला एखादी खूप चांगली बातमी ऐकायला मिळेल. अडकलेले पैसे किंवा बिघडलेली कामे अचानक मार्गी लागतील. त्या खुणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस, कारण तुझं नशीब आता पूर्णपणे पालटणार आहे. जगाची काळजी करणं सोडून दे आणि फक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. मी तुला संकटात कधीच एकटे सोडणार नाही. हे माझं तुला वचन आहे. तुझी प्रगती आता या जगात कोणालाच रोखता येणार नाही, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या घरातील कलह, मानसिक तणाव आणि पैशांच्या अडचणी आता कायमच्या संपणार आहेत. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि फलाची चिंता पूर्णपणे माझ्यावर सोडून दे. शांत राहा, थोडा धीर धर आणि नेहमी आनंदी राहा. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. हा माझा तुला शब्द आहे. जर तुला माझ्यावर आणि माझ्या या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही आणि तुझ्या मनातील कोणतीही एक इच्छा खाली लिहून सोड. मी ती नक्की पूर्ण करीन. हा व्हिडिओ आपल्या इतर स्वामी भक्तांना पाठवून त्यांचेही दुःख दूर करण्यास मदत कर. भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. शुभ भवतु. स्वामी कृपा सदैव तुझ्या सोबत राहील. श्रोते हो, श्री स्वामी समर्थ.